इलेक्शनच जर होत नसतील तर लोकतंत्र, गणतंत्र आणि लोकशाही ही नांदू शकत नाही, राहू शकत नाही. किंबहुना या सर्व व्यवस्थेची ऐसी का तैसी झाली असा त्यातला एक अर्थ निघतो. अलीकडच्या काळात ईव्हीएम हॅक करण्याच्या अनुषंगानं मोठ्या प्रमाणावर चर्चा ही देशभरात सुरू आहे. फ्री अँड फेअर इलेक्शनच्या संदर्भामध्ये मतदान याद्या यामध्ये घोळ निर्माण करणे, शेवटच्या दिवसापर्यंत मतदारांची वाढ करणे, अशा प्रकारच्या अनियमितता होत आहेत. आणि या मतदार यादीतील अनियमिततेकरता काँग्रेस सारखी ओरड करत आहे. काँग्रेसच्या राजवटीमध्ये ईव्हीएम आलं हे खरं आहे, मात्र ईव्हीएमच्या सोबत काँग्रेसनीच व्हीव्हीपॅट बसवलं हे देखील खरं आहे. पहिल्या टप्प्यात 5% मतमोजणी जी आहे ती व्हीव्हीपॅटची करायची ठरलं आणि जशी जशी परिस्थिती पुढे जाईल, व्यवस्था सेट होईल, तशी व्हीव्हीपॅटची देखील मोजणी पॅरलली करावी हे सूत्र व्हीव्हीपॅटच्या अनुषंगाने आपण स्वीकारलं. मात्र जे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जे यश मिळालंय, या यशाच्या मागे ईव्हीएम आहे आणि नेमके 75 लाख मतदार जे वाढले आहेत हे वाढलं हे त्यामागचं गमक आहे. अशा प्रकारची एक परिस्थिती सर्वांच्या समोर येत आहे. मात्र निवडणूक आयोग आणि एकंदरीत ती यंत्रणा ही याबद्दल चुप्पी साधून बसलेली आहे, कुठेही बोलण्याकरता तयार नाही. यांची ही जी चुप्पी आहे ही अत्यंत क्रूर आहे. त्यांनी या संदर्भात धोरणात्मक स्वरूपाचे काय बदल करणार आहेत या संदर्भात निवडणूक आयोगाने बोललं पाहिजे. मात्र केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे दोनच जण यावर भाष्य करतात आणि त्यांनी दिलेले जे वक्तव्य आहेत ते अत्यंत हास्यास्पद आहे. आणि या पार्श्वभूमीवर अमेरिकेमध्ये ज्या तुलसी गबार्ड ज्या आहेत, ज्या तिथलं गुप्तचर यंत्रणा सांभाळतात, त्यांनी ईव्हीएम मशीन ज्या आहेत त्या हॅक होण्याच्या संदर्भामध्ये एक मोठं विधानच नव्हे तर त्या ठिकाणी त्यांनी अनेक पुरावे दिलेले आहेत. ही एक आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमी आहे. देशात अनेक ठिकाणी ईव्हीएम ह्या बंद केलेल्या आहेत. तर दुसरीकडे एक जे कासले जे आहेत यांनी काल जे केलेले जे आरोप आहेत हे आरोप स्पष्ट स्वरूपामध्ये ईव्हीएमच्या हॅक होण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी केलेले जे भाष्य आहे हे अत्यंत गंभीर आहे. ते एकाच माणसाने एकाच दिवशी येऊन केलेले भाष्य नाही, तर एक पार्श्वभूमी आहे आणि पार्श्वभूमीवर त्यांनी जो आरोप केला आहे त्या आरोपाच्या सोबत त्यांनी पुरावा दिला आहे की माझ्या खात्यामध्ये 10 लाख रुपये हे टाकण्यात आले की ईव्हीएम पासून दूर जा. तेव्हा हे प्रकरण सुकृत दर्शनी अत्यंत गंभीर आहे. पैसे का खात्यात टाकले, त्या दिवशी ते ईव्हीएमच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर होती, त्यांना तिथून हटवण्याकरता त्यांना ही लाच दिल्या गेली का? जी ट्रान्झॅक्शन झालं ते मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार आहे. ते ट्रान्झॅक्शन झालेली कंपनी कोण, या संदर्भात तात्काळ स्वरूपामध्ये SIT गठीत झाली पाहिजे, याची CBI कडून चौकशी झाली पाहिजे आणि ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या संदर्भात मोजणी कधी सुरू करणार निवडणूक आयोगाने बोललं पाहिजे. आणि महाराष्ट्रातला जे स्कॅन्डल आहे 75 लाख मतदार वाढायचं, याचा पर्दाफाश झाला पाहिजे. आणि याकरता आम्ही यापूर्वीच जे ग्रासरूटला जाऊन याची जी तहकीकात, याची जी तपासणी सुरू केली होती, त्यामधूनही अशा स्वरूपाच्या गोष्टी आमच्या समोर येत आहे. आम्ही वारंवार लोकशाहीच्या मार्गानं निवडणूक आयोगाकडे याची या संदर्भात मागणी केलेली आहे. मात्र या संदर्भात ताबडतोबीनं सरकारनं जर पावले उचलले नाही तर देश अराजकतेकडे जाईल हे मात्र निश्चित. त्यामध्ये 2 भाग आहेत. कासलेंनी दिलेले अनेक विधान आहेत, मात्र यामध्ये काही स्थानिक मुद्दे आहेत, त्याची चौकशी झाली पाहिजे. ते सातत्याने व्हिडिओ व्हायरल करत आहेत, त्याबद्दल सरकार बोलायला तयार नाही. मात्र मूलभूत जो मुद्दा आहे, जो राष्ट्रीय मुद्दा आहे, जो संपूर्ण महाराष्ट्राचा जो मुद्दा आहे, तो ईव्हीएमच्या हॅकिंगच्या संदर्भात आहे. आणि 10 लाख रुपये त्यांच्या खात्यात टाकून त्यांना ईव्हीएमच्या सुरक्षेपासून दूर घेऊन जाणं जो आहे हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे. आणि यावरच काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही भाष्य करत आहोत. निश्चित हे आव्हान आहे आणि या संदर्भामध्ये पोलिसिंग नसल्याचा अजून एक पुरावा दुर्दैवाने हा मिळाला आहे. सातत्याने असे पुरावे मिळत आहेत. बीडमधली घटनेला, संतोष देशमुखांच्या हत्याला तिथे पोलीस जबाबदार नाही, शासन जबाबदार आहे, कारण पोलिसिंगच तिथे नव्हती. त्यानंतर मग स्वारगेटचा बलात्कार प्रकरण असो, रावेर येथील महिलांच्या सुरक्षिततेचा विषय असो, आणि आता एन्काउंटर सारखे जे प्रकरण आहेत, गल्ली बोळ्यांमध्ये अवैध व्यवसाय वाढलेले आहेत, जे ड्रग्ज आहेत ते थेट गुजरात कनेक्शन आहे, कांडला बंदरातून गुजरातमधून थेट ड्रग्ज महाराष्ट्रामध्ये येत आहेत.
त्यांचं एक जाळं पसरवलं जाते. अगदी महाराष्ट्राचं कुलदैवत तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये तुळजापूरलाही आता तिथपर्यंत हे रॅकेट गेल्याचं दिसून येते. त्यामुळे एकंदरीत जो पोलीस विभाग आहे, हा पोलीस विभाग हा मोठ्या स्वरूपामध्ये आता त्याची विफलता जी आहे ही समोर येत आहे. सर, केंद्राचा आता शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. त्यानुसार राज्यामध्ये आता मराठी हिंदी भाषा जी आहे ती अनिवार्य करण्यात आलेली आहे. या सगळ्या संदर्भात मनसे आक्रमकतेच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळते. हिंदीला विरोध आहे त्यांचा. या संदर्भामध्ये जरूर आम्ही दुपारनंतर आमची भूमिका मांडणार आहोत. तुर्तास हा ईव्हीएमच्या संदर्भामध्ये जो केलेला जो आरोप आहे हा अत्यंत गंभीर आहे. याची दखल ही महाराष्ट्र सरकार तर घेणार नाही, त्यांनी घ्यावी ही अपेक्षा आहे. केंद्र सरकार घेणार नाही, त्यांनी घ्यावी ही अपेक्षा आहे. अन्यथा सुप्रीम कोर्टाने सुमोटो हे होत असणारे जे आरोप आहे याची दखल घेऊन SIT स्थापन करावी ही आमची मागणी आहे. सर, बीडच्या परळी विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस परळीमध्ये अनेक ठिकाणी बूथ जे आहेत कॅप्चरिंग झालेले होते. बूथ जे आहेत सेन्सिटिव्ह होते. सेन्सिटिव्ह बूथ म्हणून त्यांची यादी दिलेली होती, परंतु तिथे कोणत्या प्रकारची सुरक्षा नव्हती. तिथे अधिकारी देखील मॅनेज झालेले असे अनेक व्हिडिओ जे आहेत ते समोर येताना पाहायला मिळालेले. जो प्रतिस्पर्धी उमेदवार होता मौर्याचा, त्याला देखील त्याच्या निवडणूक प्रतिनिधीला देखील मारहाण झालेली होती. एका परळीमध्ये असं झालं नाही तर परळमध्ये झालं हे खरं आहे. मात्र परळीसोबत अनेक महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अशा प्रकारच्या तक्रारी आलेल्या आहेत. मार्करवाडी या गावाने तर मॉक पोलिंग करण्याच्या पर्यंत ही मागणी केली होती, कारण मतदार यादीतून मतदानाच्या मशीनमधून जे मतदान समोर आलं ते त्यांना मान्य नव्हतं. त्यामुळे मार्करवाडीच्या लोकांनी मॉक पोलिंगच्या माध्यमातून एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्यायला पाहिजे होतं आणि तो ग्रामसभेचा अधिकार होता. मात्र कलेक्टरनी, पोलिसांनी, सरकारनी त्या ठिकाणी ते मॉक पोलिंग होऊ दिलं नाही. त्यामुळे अशा तक्रारी या एका परळीपुरत्याच नाही, मार्करवाडीपुरत्याच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या अनेक तक्रारी आहेत आणि या तक्रारीची साधी चौकशी देखील होत नाही. हे दुर्दैव आहे. ती चौकशी ताबडतोब व्हावी ही आमची मागणी आहे. सर, सह्याद्री साखर कारखान्यांच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुका गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या होत्या, परंतु त्या निवडणुकांमध्ये देखील शेतकरीच हेच सभासद होते. तिथे देखील बॅलेट पेपरवरती वोटिंग झाली आणि तिथे तिथे राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे बाळासाहेब पाटील जे माजी मंत्री राहिलेत, माजी आमदार राहिलेत, त्यांनी 25 पैकी 25 जागा निवडून आल्या आणि त्यांचाच पराभव या विधानसभेच्या निवडणुकीत 50,000. निश्चित या संदर्भातले जे संपूर्ण जे सेन्स जो येत आहे तो सगळा सेन्स या एकंदरीत व्यवस्थेवर प्रश्नार्थक चिन्ह निर्माण करणार आहे. आणि मी अराजकतेकडे देश घेऊन हे चालले आहेत मोदी, शहा आणि फडणवीस हे म्हणण्याचंही कारण असं आहे की ह्या सर्व प्रश्नातून आणि हा जो सेन्स निर्माण होतोय हा लोकशाहीकरता घातक आहे. आणि हा घातक असणारा लोकशाहीकरता जो संकेत जात आहे किंवा जो संशय मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे, यावर जर निवडणूक आयोग चुप्पी साधून असेल, सरकार चुप्पी साधून असेल तर हे काहीतरी गोडबंगाल आहे. हा संशय बळावत आहे आणि करिता अधिकचे पुरावे हे रोज कुठे ना कुठे काही ना काही या संदर्भामध्ये या सगळ्या थेरीला बळ मिळणारे पुरावे समोर येत आहे. त्यामुळे ताबडतोबीनं या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने दखल घ्यावी व SIT स्थापन करावी, CBIची चौकशी लावावी. याशिवाय हा लोकशाहीला मुळापासून हलवण्याचा नव्हे तर लोकशाही संपवण्याचा प्रयत्न घाट जो घातलेला आहे यापासून देशाला वाचवलं पाहिजे ही आमची अपेक्षा आहे. सर, 14 एप्रिल रोजी बीडच्या अंबाजोगाईमध्ये वकील ज्ञानेश्वर अंजन आणि महिला सरपंचाला मारहाण करण्यात आली. 10 जणांनी मारहाण केलेली. या प्रकरणी आता गुन्हा दाखल झाला. लाकडी काठी आणि रबरी पाईपाचा वापर केला. पोलिसांवर विश्वास नाही, गुंडशाही जी आहे ती वाढत चाललेली आहे. सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहणार्थ हा महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीद वाक्य आहे. मात्र महाराष्ट्र पोलीस सरकारच्या दबावामध्ये अगदी उलट करत आहे. तर आता खल निग्रहणार्थ ही जी त्यांची भूमिका होती, सदरक्षणार्थच्या ऐवजी खल संरक्षणार्थ आणि सज्जनांच्या पाठीमागे महाराष्ट्र पोलीस लागलेली आहे. सर, नाशिक हिंसाचार प्रकरण झालेलं आहे. नाशिकमध्ये जी अनधिकृत दर्गा आहे ती तोडकाम करण्याकरता रात्री पालिका गेलेली होती. तिथे दगडफेक झाली. त्या दगडफेकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यासोबतच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं नाव घेण्यात आलेलं आहे. त्यांना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे. एकीकडे भाजप आरोप लावते की या सगळ्या दंगलीमध्ये काँग्रेसची लोकच सहभागी होती. या दंगलीच्या पार्श्वभूमी जी आहे, यापूर्वी हे अतिक्रमण काढण्यात येत जेव्हा होतं तेव्हा त्याचे जे ट्रस्टी यांनी स्वतःहून ते अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया ही सुरू केली होती. ही अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया दर्ग्याच्या संबंधितांनी सुरू केल्यानंतर त्या ठिकाणी प्रशासनाने आणि दर्ग्याच्या ट्रस्टींनी त्याला
काही दिवसाकरता थांबण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा जेव्हा हे अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली, त्या सुरू होत असताना त्यांनी दिवसा उजेडा ते काढायला पाहिजे होतं. त्याला विरोध कोणाचा असण्याचं काही कारण नव्हतं. मात्र एकंदरीत तिथे पोलिसांनी येणं, तिथे दमदाटी करणं, हे जे करण्यात आलं हे अत्यंत चुकीचं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात त्या ठिकाणी उभाटा शिवसेनेची मिटिंग आणि त्या ठिकाणी त्याचं एक शिबिर संपन्न होणार होतं. त्या शिबिरावर दाबा न करता किंवा त्या शिबिराच्या अनुषंगानं एक गोंधळ निर्माण व्हावा म्हणून हा त्या ठिकाणी सरकारने रचलेला एक डाव देखील असू शकतो. सुप्रीम कोर्टाच्या, हायकोर्टाच्या आदेशानुसार जसं असेल तशी कारवाई ही झाली पाहिजे. तिथे समन्वय साधणाऱ्या मंडळींवर देखील गुन्हे हे दाखल झालेले आहे. सदरचे प्रकरण हे हिंदू मुस्लिम स्वरूपाचे नाही, तर हे त्या ठिकाणी त्या दर्ग्याशी संबंधित आणि पोलीस यांच्यातील हा झालेला वाद आहे आणि हा वाद उकरून काढण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. वास्तविक पाहता शांततेतून हा सहज मार्ग त्या ठिकाणी निघू शकला असता. सर, आमदार गोपीचंद पडळकर असं म्हणतात की पाकिस्तानमध्ये जेवढे अतिरेकी नाहीत तेवढे गद्दार भारतात आहेत आणि औरंगजेबाची कबर जरी असली तरी त्याची पिल्लावर आजही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. नारायण राणे हे डॉन आहेत आणि त्यांचा पोरगाही डॉनच असणार. दोन राष्ट्राची निर्मिती झाली पाहिजे ही जशी जिन्नांची मागणी होती, तशाच काही भारतीय जे स्वतःला अलीकडच्या काळात फार मोठे मोठे बिरुद लावून घेत आहेत त्यांची देखील होती. त्यामुळे या देशाला पाकिस्तान निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये आणि द्विराष्ट्राच्या संदर्भामध्ये भारतातही असे अनेक दुर्दैवाने करंटे लोक होऊन गेलेले आहेत की ज्यांनी जिन्नांसारखं तत्वज्ञान हे आपल्या देशामध्ये रुजवलेलं आहे. त्याचबरोबर नितेश राणे असं एक म्हणतायत की छत्रपती शिवाजी महाराज हे सेक्युलर नव्हते, शिवाजी महाराजांच्या सैन्यात एकही मुस्लिम नव्हता, असं वक्तव्य त्यांनी पुन्हा केलं. छत्रपती शिवाजी महाराज यांचं हिंदवी स्वराज्याची जी संकल्पना आहे त्या संकल्पनेमध्ये आणि भारताच्या संविधानामध्ये साधर्म्य आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची शिवाजी महाराजांची भूमिका होती आणि शिवाजी महाराज हे संविधानामध्ये त्यांचा प्रतिमा देखील आहे आणि संविधानातले विचार आणि शिवाजी महाराजांचे विचार हे एकसारखे आहेत. सर, संग्राम थोपटे जे तुमच्या पक्षाचे नेते आहेत ते मात्र भाजपमध्ये जाणार अशी चर्चा आहे. तर त्यांची अमित शहाबरोबर त्यांची भेट देखील झालेली आहे आणि त्यांचा पक्षप्रवेश जवळपास निश्चित झाल्याचं म्हटलं. संग्राम थोपटे हे अत्यंत चांगलं एक महाराष्ट्रातलं नेतृत्व होतं आणि मागच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पराभवानंतर त्यांच्याशी पक्षाने आणि व्यक्तिगतरित्या मी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र दुर्दैवाने भ्रमणध्वनीच्या पलीकडे आमची भेट प्रत्यक्षात होऊ शकली नाही. त्यांनी संयमाची भूमिका कुठेतरी घ्यावी ही माझी एक मित्र या नात्यानं त्यांच्याकडून असणारी अपेक्षा आहे. आणि एवढंच नव्हे तर संग्राम थोपटे हे त्यांचे वडील जे आहेत अनंतरावजी थोपटे, महाराष्ट्राचं एक खूप मोठं नेतृत्व होतं आणि एक खंबीर स्वरूपाचं एक काँग्रेसचा पाठीराखा एक असं नेतृत्व होतं. त्यांनी जेव्हा काँग्रेस फुटली, जेव्हा शरद पवार साहेब बाहेर पडले, त्यावेळेस त्यांनी काँग्रेसच्या सोबत राहण्याची घेतलेली भूमिका ही अत्यंत क्रांतिकारक आणि खूप एक चांगली भूमिका त्यावेळेस त्यांनी घेतली. एवढंच नाही तर भर पावसामध्ये, ऐन पावसामध्ये सोनिया गांधींची सभा भोर या ठिकाणी संपन्न झाली आणि छत्र्या घेऊन हजारोच्या संख्येने लोक ही त्या सभेमध्ये उपस्थित होते. अशा अनंतराव थोपटे साहेबांच्या परिवाराने काँग्रेससोबत राहावं ही असणारी आमची अपेक्षा आहे. त्यांनी या संदर्भामध्ये आपली भूमिका जर घेतली असेल तर दुर्दैवाने ती घेऊ नये, त्याचा पुनर्विचार करावा ही माझी त्यांच्याकडून असणारी प्रांताध्यक्ष या नात्याने अपेक्षा आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे अधिकार काढून घेण्यात आलेले आहेत. कृषी खात्यातल्या अधिकाऱ्यांच्या ज्या बदल्या आहेत क्लास 1 पासून ते क्लास 4 पर्यंतच्या, त्या सगळ्या आता कृषी आयुक्तांकडे त्याचा संपूर्ण अधिकार गेलेला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा सगळा निर्णय. ह्या प्रकारच्या धुसमुसी ज्या आहेत या बघायला मिळतील. याचा अर्थ काय की कृषी मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांचा आणि मंत्रिमंडळाचा विश्वास नाही याचा हा पुरावा आहे. परत संग्राम थोपटे विषयावर येतोय. संग्राम थोपटे विद्यमान जेव्हा आमदार होते तेव्हा नाना पटोले विधानसभा अध्यक्ष होते. नाना पटोलेंच्या राजीनाम्यानंतर संग्राम थोपटे ही वरली लागली असं जवळपास चाललेलं होतं किंवा असंच झालेलं होतं. त्यांच्यावर अन्याय झाला असं वाटत नाही का काँग्रेस मार्फत? काँग्रेसच्या माध्यमातून संग्राम थोपटे यांना सातत्याने संधी ही देण्याचा प्रामाणिक प्रयत्न झाला. आपण सांगता त्यानुसार निवडणुका जर झाल्या असत्या तर सभापती हे ताबडतोबीनं नियुक्त जर झाले असते तर संग्राम थोपटे हेच सभापती हे राहिले असते. मात्र तेव्हा एक विचित्र आणि विकृत एक व्यक्ती याचे निर्णय घेण्याकरता हा
स्वाक्षरी करता बसलेला होता. त्या विकृत माणसाने जे 12 जे राज्यपाल नियुक्त आमदार आहेत त्यांची निवड होऊ दिली नाही आणि घटनाबाह्य वर्तन करून त्यांनी सभापती पदाची ही निवडणूक होऊ दिली नाही. आणि या संदर्भामध्ये भाजपच संपूर्णतः हे दोषी होतं. भाजपने संग्राम थोपटेंना त्यावेळेस विधानसभेचं सभापती होऊ दिलं नाही आणि ते जर सभापती झाले असते संग्राम थोपटे साहेब तर नंतर जे सत्तांतर किंवा एका शिवसेनेच्या 2 शिवसेना, एका राष्ट्रवादीच्या 2 राष्ट्रवादी या ज्या झाल्या त्याही झाल्या नसत्या. कारण सभापती नसल्यामुळे जो गोंधळ, जो नंगा नाच महाराष्ट्राच्या सगळ्या एकंदरीत राजकीय प्रशासकीय पातळीवर जो बघायला मिळाला आणि संविधानाच्या अनुसूची 10ची ऐसिक तैसी जी झाली ती केवळ ते पद रिक्त ठेवल्यामुळे झाली. आणि हे पद रिक्त ठेवण्याचं जे कारस्थान होतं हे देवेंद्र फडणवीसांचं होतं, भाजपचं होतं आणि त्याचा फटका हा व्यक्तिशः संग्राम थोपटे साहेबांना बसला, काँग्रेसला बसला, महाराष्ट्राला बसला, राष्ट्रवादीला बसला आणि शिवसेनेला तात्कालिक देखील बसला. सर, नितेश राणे काल सोलापूर दौऱ्यावरती होते. खरं तर काल त्यांनी अनेक भाषणांमधून दावे केले, परंतु त्यांनी स्वतःच्या मित्रपक्षावरती देखील टीका केलेली आहे. त्यांनी असं म्हणताना जनतेला म्हणताना बोलले की तुम्ही पाहिजे तिथे भगवा फडकावा, 2-3 टकले सोडले तर संपूर्ण सरकार हे हिंदुत्ववादी विचारांचं आहे. 2-3 टकले सोडले हा महत्वाचा त्यांचा मुद्दा होता. खरं तर अजित पवारांवरती खोचक टीका नाही केली. ते आता त्यांना अशा प्रकारची विधानं करावी लागतात. महाराष्ट्राची शांतता, एकता, अखंडता ही भंग करण्याच्या अनुषंगाने ते विधान करत होते. आता त्यांची जी तोफ आहे ही सोयीकडे वळलेली दिसून येते. संग्राम थोपटेंची तुम्ही वैयक्तिक भेट घेणार आहात का? ज्या प्रकारे बातम्या येतात की 22 तारखेला ते भाजप प्रवेश करणार आहेत, तर तुम्ही वैयक्तिक भेट घेऊन हे प्रकरण थांबवणार किंवा अडवणार? त्यांनी काँग्रेसमध्येच राहावं ही माझी प्रांताध्यक्ष या नात्याने इच्छा आहे, व्यक्तिगत स्वरूपाची पण माझी इच्छा आहे आणि याकरता जरूर मी त्यांच्या भेट घेण्याचा प्रयत्न माझ्या वतीने करेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.